ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत पाकिस्तानात आज श्रीलंके खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याबाबत। हामिद मीर आपल्या सोबत होते, जिओ टीव्हीचे संपादक। त्यांनी असं सांगितलं, त्यांनी असा गंभीर आरोप केला की पाकिस्तान सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय। मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे। गोखले सर, मला सांगा, पाकिस्तान सरकार अपयशी ठरलंय हे तर आपल्याला दिसतंय, पण का अपयशी ठरलंय? पाकिस्तान सरकारच्या मर्यादा काय आहेत? ते दहशतवाद्यांविरुद्ध काही कारवाई का करू शकत नाहीत? हामिद मीर यांचा विषय निघाला म्हणून सांगतो। त्यांनी अलीकडेच स्वात खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या म्हणजे स्वात खोरं पेटलेलं असताना त्या ठिकाणी जाऊन एका लहान मुलीच्या डोक्यावर तिथल्या मौलवीला हात ठेवायला लावून या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी ही माझी आहे हे तू कबूल कर असं त्या मौलवीला सांगितलं। पुढे काय झालं माहित नाही, कारण स्वात खोरं हा आता धगधगतं खोरं आहे आणि अशा ठिकाणी हामिद मीर जाऊन मौलवीला उपदेशाचे डोस पाजतात हेच मुळात जास्त आहे। आता या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर स्वात खोऱ्यामध्ये जे झालं, जे बजौरमध्ये झालं आणि जे उद्या वजिरिस्तानामध्ये होणार आहे हे सगळं लक्षात घेतलं तर तिथल्या पुराणमतवादी शक्तींना एक प्रकारचं खाद्य मिळणार आहे आणि माझ्या मते आता हे पुढे पेशावरच्या दिशेने चालणार आहेत। पेशावरमध्ये तिथल्या प्रांतिक असेंब्लीच्या सदस्याचा भर दिवसा खून होतो आणि पेशावरमध्ये कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, इतकी अस्थिरता आहे। या अस्थिरतेमध्ये या अस्थिरतेची जबाबदारी ही खरं म्हणजे झरदारीची आहे। झरदारी हे त्या बाबतीमध्ये काहीही करू शकत नाहीत। आता या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मला एक पुसटशी शंका अशी आहे की मुशर्रफ यांचं सरकार गेल्यानंतर म्हणजे लष्कराच्या ताब्यात असलेलं सरकार गेल्यानंतर लष्करामधला एक गट हा असंतुष्ट असण्याची शक्यता आहे आणि या असंतुष्टांकडून काही कारवाया पुढच्या काळात सुद्धा केल्या जाण्याची शक्यता आहे। कारण हे सरकार नादान आहे, हे सरकार काही करू शकत नाही, हे सिद्ध करण्यासाठी हे सगळे खेळ चालू शकतात। हे सरकारी पातळीवरती काही घडले आहे असं मी मानत नाही आणि त्यामध्ये झरदारींची काहीही भूमिका असण्याची शक्यता नाही, युसुफ रजा गिलानींची भूमिका काही असण्याची शक्यता नाही। पण एकीकडे गिलानी व्हर्सेस झरदारी यांचा संघर्ष चालू आहे आणि दुसरीकडे पंजाबच्या गव्हर्नरांनी तिथल्या प्रांतिक असेंब्लीला बरखास्त करून ज्या पद्धतीनं नवाज शरीफांचा राग आपल्यावरती ओढवून घेतलाय तो लक्षात घेता पुढच्या 13-14 दिवसामध्ये आणखीनही काही घडू शकतं आणि ते पाकिस्तान सरकारला नियंत्रणात आणता येणं खरोखरच अशक्य आहे असं माझं मत आहे। गोखले सर, मला सांगा की भारतावर संशय घेतलाय पाकिस्तानातल्या काही गटांनी, याबाबत तुम्ही काय म्हणाल? बरोबर आहे, भारतावरती जो हे केलेला आहे जो आरोप आहे, म्हणजे उदाहरणार्थ